नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। आदिवासी विकास विभागाकडून चौकीदार या पदाची फक्त 10वी पासवर 478 जागांसाठी जाहिरात आलेली आहे। याच्यामध्ये मेन मुलांचा प्रश्न आहे मित्रांनो, कामाचे स्वरूप काय, तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि ही माहिती पूर्णपणे वेगळी असणार आहे। मी स्वतः आदिवासी विकास विभाग भवन आहे आमच्या नाशिकला आणि मेन येते पूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मेन आहे, तिथं सगळे कारभार होतात। तिथं स्वतः गेलो आणि तिथं 2-3 चौकीदार मला भेटले की जे तिथं ड्युटी करतात। मी त्यांच्याकडूनच ड्युटी वगैरेचं सर्व कसं काम राहतं काय राहतं सगळ्या काही गोष्टी विचारून घेतलेल्या आहेत आणि तीच माहिती मी तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे। याच्यानंतर बरेच तुम्हाला YouTubeला असेच सेम टू सेम थंबनेलचे व्हिडिओ दिसतील, तर तिथं तुम्ही सांगत चला की कॉपी म्हणून। चला बघा, पहिला तर प्रश्न असेल किती तास ड्युटी असते, वर्दी असते का आणि शनिवार रविवार सुट्टी मिळते का, कारण की गव्हर्नमेंटला 2 दिवस सुट्टी असते, तर 2 दिवस सुट्टी असते का, सगळ्या काही गोष्टी सांगणार आहे। ओके, बघा याची जी जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे। या जाहिरातीमध्ये त्यांनी काय सांगितलेले, तुमची ड्युटी कुठे असेल, आदिवासी विकास विभागांतर्गत चालवण्यात येणाऱ्या आश्रमशाळा, ही पहिली गोष्ट। दुसरं काय, मुला मुलींचे वसतिगृह, ही दुसरं। त्याच्यानंतर जी काही प्रकल्प कार्यालय आहेत तिसरं, आणि चौथं म्हणजे आयुक्तालय, इथं तुमची जी आहे तर ती जबाबदारी असू शकते। सध्या तरी तुम्हाला या 2 ठिकाणी ड्युटी देतील, फक्त 2 ठिकाणी, कारण की इथं ऑलरेडी जुने लोक आहेत कार्यरत बरं का। समजा फॉर एक्झाम्पल हे नाशिक मध्ये आहे, ही सिटीत आहेत ना, हे कधी कधी सिटीत नसतं, हे ग्रामीण भागात असतं या आश्रमशाळा, किंवा हे पण मुला मुलींचे वसतिगृह काही ग्रामीण काही शहरीमध्ये पण असतात, बऱ्यापैकी शहरी ग्रामीण दोन्ही ठिकाणी असतात। मग जुने लोक शक्यतो इथं बदली करून घेतात, त्यांची सिनियरिटी असते, त्यांची ओळख होऊन जाते। मग सुरुवातीला तुम्हाला आश्रमशाळा किंवा ग्रामीण भागात इथं ड्युटीला जे आहे तर ते जावं लागू शकतं। हे तुम्ही तुमच्या ड्युटीचे 4 केंद्र असतील हे तुम्ही इथं लक्षात घेतलं पाहिजे। मित्रांनो, ही जी परीक्षा आहे ही परीक्षा IBPS घेत नाही आहे, बरेच विद्यार्थी कन्फ्यूज मध्ये आहेत, बरेच युट्यूबवर चुकीचे व्हिडिओ येते। IBPS ही एक्झाम घेत नाही, ऍपटेक नावाची कंपनी घेते, ऍपटेक, आणि ऍपटेक कंपनीचे 10वीच्या स्तरावर झालेले जे काही प्रश्नपत्रिका आहेत त्या फक्त आपल्याकडे अवेलेबल आहेत। त्याचा संपूर्ण कोर्स PYQ निर्धार नावाची बॅच आपण लॉन्च केलेली, इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही PYQ निर्धार बॅच आजच जॉईन करा। का जॉईन करावी, पहिले तर सिलेक्शन पाहिजे असेल तर PYQ तुम्हाला करावं लागणार आहे। PYQ तुम्हाला कुठे भेटतील, फक्त इथंच आपल्याकडे अवेलेबल आहेत। प्रत्येक PYQ चं व्हिडिओ मध्ये डिटेल स्वरूपाचं सोल्युशन आहे का, तर आहे। म्हणून इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही बघा, ही आहे बघा, ऑलरेडी 14 व्हिडिओ ऑलरेडी आलेले आहेत बरं काय। तुम्ही इथं जर पाहिलं 5 प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेल्या आहेत आणि त्याही ऍपटेकने घेतलेल्या आहेत, स्वतः बरं का, स्वतः ऍपटेकने घेतलेल्या आहेत, त्या सर्व प्रश्नपत्रिका अवेलेबल करून दिलेल्या आहेत। आता तुम्हाला लक्षात आलं की तुमची 4 ठिकाणी ड्युटी असणार आहे, महिलांची पण या 4 ठिकाणीच ड्युटी जी आहे तर ती असणार आहे। आता लक्षात घ्या, पहिले तर काय कामाचं स्वरूप काय, सुरक्षा व्यवस्था, कॅम्पस सिक्युरिटी, इमारतीची आणि परिसराची चोख व्यवस्था। म्हणजे तुम्हाला कुठलीही ड्युटी देऊ, समजा आश्रमशाळेची देऊ, वसतिगृहाची देऊ, आयुक्तालयाची देऊ, प्रकल्प कार्यालयाची देऊ, तर तिथं तुम्हाला मेन म्हणजे काय, त्या कॅम्पसची सिक्युरिटी राहिली पाहिजे। असं नाही की तुमचं बाउन्सर सारखं काम आहे, आंदोलनाला लोक आले आणि उचलून बाहेर फेकायचं, तसं काही नसतं बरं का। ते काम पोलीस व्यवस्थेचं असतं। दुसरं काय, नोंद ठेवणे, रजिस्टर, हे महत्वाचं बरं का। रजिस्टर तुमच्याकडे जर असेल, तुम्हाला जर रजिस्टरची जबाबदारी दिली असेल तर इन आणि आउट या दोन्हींची तुम्हाला नोंद ठेवी लागते, कोण कशासाठी आत जाते आणि कोण कशासाठी बाहेर येते। हे शक्यतो आहे ना, जे वसतिगृह असतात त्यांना खूप कडक फॉलो करावं लागतं बरं का। आणि महिला जी असेल तर महिलांना मी एकाला विचारलं, मी तिथे गेलो, ते म्हणे महिलांना टाइम असतो सर, म्हणे 7चा 8चा काहीतरी प्रत्येकानुसार टाइम असतो। महिलांना मुलींना त्याच्या आधीच वसतिगृहात यावं लागतं, नाही तर ते घेत नाही किंवा डायरेक्ट घरी पालकांना ते फोन करतात। म्हणून त्यावेळी रजिस्टर फार महत्वाचं असतं की ज्या काही मुली बाहेर जात आहेत वसतिगृहातून, जे काही मुलं बाहेर जात आहेत किंवा आश्रमशाळेतून मुलं बाहेर जात आहेत, शिक्षक बाहेर जात आहेत, ओके, तर त्यांच्यासाठी हे रजिस्टर असतं। या रजिस्टरमध्ये टाइम इन आउट टाइम तिथं ठेवावा लागतो। पुढे काय, स्टुडंट सेफ्टी, निवासी विद्यार्थ्यांची काळजी, अनोळखी व्यक्तींना विनापरवानगी प्रवेश बंद। हे जे आहे जे आश्रमशाळा असतात सोबत जे वसतिगृह असतात त्यांना कोणालाच एंट्री दिली जात, मुलींच्या याच्यात तर पालकांना पण एंट्री दिली जात नाही वरतीपर्यंत। ते पालक खाली येतात, ते चौकीदार वरती फोन लावतो त्या मुलीला आणि ती मुलगी खाली येते, तिथं पालकांना पण वरती एंट्री दिली जात नाही। म्हणजे असे वसतिगृह आणि हे सगळे कामं तुम्हाला तिथं करावे लागतात। रात्रीची गस्त, आता रात्रीची गस्त काय, तुम्हाला काय टॉर्च घेऊन काय फिरावं नाही लागत, फक्त काय असतं वसतिगृहाला ड्युटी लागते रोटेटिंग नुसार। समजा तुमची आज सकाळी ड्युटी असेल 8 ते, आता समजा काही जे असेल ते 8 ते 4 असेल, तर त्याच्यानंतर ज्याची असेल त्याची, आणि रात्री तुम्हाला ड्युटी लागत असते तिथं काय फक्त खाली तुम्हाला जे काय असेल बेड वगैरे टाकून झोपावं लागतं खाली गेट जवळ कुठेतरी, तिथं तो रूम असतो खाली एंट्रीलाच, तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक हॉस्टेलला असतोच, तिथं फक्त तुम्हाला झोपावं लागतं। अधीक्षकांना मदत, जे काही वॉर्डन असतात तर त्यांना तुम्हाला मदत करावं लागते, कारण की सगळं काही वॉर्डन जे आहे सांभाळत असतात। पण काय असतं माहितीये का, खूप ठिकाणी वॉर्डन आहे जबाबदारी चौकीदारवरच देऊन देतात, ते म्हणजे तेच ते तिथले मालक होऊन जातात। लक्षात घ्या, वसतिगृह
जे असतात ना ते 24 तास असतात. असं नसतं की तुम्ही ड्युटी गेली वसतिगृह कोणाच्या भरोश्यावर सोडून देतात, तसं नसतं. तुमच्यावर असतात. 8-8 तासाची रोटेशन बेसिसने ड्युटी जी आहे तर ती लावली जाते आणि भरपूर वेळा तुमची नाईट शिफ्ट जी आहे ती देखील येते. नाईट शिफ्ट तिथं जी आहे तर ती येते, लक्षात घ्या. वर्दी असते का? वर्दी असते. अशी वर्दी असते ती एआयने एवढी वर्दी दिलेली. एआयला माहित नाही ना अजून, जोपर्यंत आपण सांगू तेव्हा एआयला माहित होईल ना. तर इथं व्हाईट वर्दी असते मित्रांनो. व्हाईट पॅन्ट आणि व्हाईट शर्ट असतो. व्हाईट पॅन्ट आणि व्हाईट शर्ट असतो पूर्णपणे. म्हणजे तुम्ही कोर्टाचा शिपाई पाहिलाय का कसा असतो तो, सेम त्याच पद्धतीने त्यांचं काम असतं. गणवेश त्यांना असतोच बरं का, अनिवार्य असतो. पर गणवेश घालणं हे गरजेचंच असतं. ओके, ते धुलाई भत्ता वॉशिंग बिशिंग ते सगळं काही दिलं जातं. शनिवारी वार सुट्टी असते का याचं उत्तर नाही. फिक्स नसते शनिवारी वार सुट्टी. म्हणजे या शनिवारी वार भेटेल पण पुढच्या शनिवारी वार भेटेल का असं नाही. त्यांना रोटेशन बेसिसने सुट्टी असते, लक्षात घ्या. रोटेशन बेसिसने सुट्टी असते, साप्ताहिक सुट्टी नसते. बदली सुट्टी म्हणतात त्याला. म्हणजे आत्तानी घेतली तर नंतर तुम्हाला पुढच्या हप्त्याला सुट्टी जी आहे तर ती ते ऍडजस्ट करून दिले जातात. अशा पद्धतीने कामाचं स्वरूप असतं. भरपूर विद्यार्थी कमेंट मध्ये सांगत होते सर दिवसभर गेटवर उभं राहावं लागतं, लय पाय दुखतात. असं काही नसतं. गेटवर असतं. मी स्वतः तिथे गेलो, ते चौकीदार पार खुर्ची टाकून बसलेले होते आणि ते तर कोण येतं आणि कोण जातं तेही पाहत नव्हते. ते आयुक्तालय होतं म्हणून ते काही एवढं सिरियसली पाहिजे नाही. परंतु वसतिगृहाला ते खूप चेकिंग करतात. तिथं खुर्ची वगैरे व्यवस्था असते. तुमची ती एक सिक्युरिटी कॅबिन असते, तिथं तुम्ही असतात. ओके, एवढी काही हार्श ड्युटी जी आहे गव्हर्नमेंटमध्ये नसतेच. महिलांसाठी तर मी म्हणेल चांगली संधी. महिला जात नाही चौकीदार हे पद ऐकून. मी म्हणेल तुम्ही जा, सरकारी नोकरी तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही अभ्यास करून पुढची नोकरी घेऊ शकतात. आणि ज्यांना वाटत असेल मला पूर्ण तयारी करायची, पार सगळ्या विषयांची तयारी करायची आणि तेही महाराष्ट्रातून अशा ठिकाणी की ज्यांनी सरसेवेमध्ये आतापर्यंत सगळ्यात जास्त निकाल दिलेले आहेत. म्हणजे या बॅचच्या माध्यमातून लक्षात घ्या, आपल्या याच्या सरसेवेची आता पुन्हा ही लाईव्ह सुरू झालेली. आतापर्यंत 23 मध्ये ही पहिली बॅच होती. 23 मध्ये तलाठीमध्ये सगळ्यात जास्त निकाल दिले आपण. त्याच्यानंतर बऱ्याच सरसेवांमध्ये खूप चांगले निकाल आपल्या टीम मधून आलेले. तुम्ही जे काही सरसेवेमध्ये पास झाले असतील त्यांना फक्त इग्नाइट अकॅडमी हे नाव एकदा जे आहे तर ते विचारून बघा. आणि ती सर्व टीम आता पण तशीच आहे मित्रांनो आपल्याकडे. ती सर्व टीम तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचेसला एनरोल करू शकतात. सोबत लक्षात घ्या, बरेच व्हिडिओ मी बनवलेले आहेत. बरेच सर पुन्हा म्हणतात की सर सिलेबसचं सांगा ना, नवीन ऍप्टेक पॅटर्न. बघा, गाडेकर सरांनी जबरदस्त पद्धतीने जीएसचं सगळं विश्लेषण केलेलं आहे. मराठीमध्ये कशी प्रश्न येतील ते विजय शेळके सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेले. गणित बुद्धिमत्तेमध्ये बुद्धिमत्ता येणारे, गणित येणारे, कोणते टॉपिक येणार सगळं काही किरण पाटील सरांनी छान पद्धतीने सांगितलेले. आणि मी पण तुम्हाला हा परीक्षा पॅटर्न खूप छान पद्धतीने समजून सांगितलेले. तर हे व्हिडिओ तुम्ही जे आहे तर ते नक्की बघावे. याची सर्व प्लेलिस्ट मी तुम्हाला शेअर करून देईल टेलिग्रामला. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.